निखिलदादा डेरले यांची निफाड तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या तालुकाध्यक्षपदी निवड। निफाड तालुक्यातील शिंगवे गावचे सुपुत्र निखिलदादा डेरले यांची नुकतीच निफाड तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या तालुकाध्यक्षपदी निवड झाली आहे। या निवडीमुळे संपूर्ण तालुक्यात आनंदाचं वातावरण असून युवकांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले। निखिलदादा डेरले यांची ही निवड निफाड तालुक्याचे लोकप्रिय आमदार दिलीप काका बनकर यांच्या मार्गदर्शनाखाली झाली आहे। सर्वसामान्य कार्यकर्त्याला एवढ्या मोठ्या पदावर संधी देऊन पक्षानं दाखविलेला विश्वास निखिलदादा सार्थ ठरवतील असा विश्वास त्यांनी निवडीनंतर व्यक्त केला। बालपणापासूनच राजकारणाची ओढ असलेल्या निखिलदादा यांनी सदैव राजकारणात सक्रिय सहभाग घेतलाय। युवकांच्या अडचणी, बेरोजगारीचा प्रश्न, शिक्षण, रोजगार आणि विकास या विषयांना प्राधान्य देऊन त्यांचे प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले। युवकांसाठी नेहमी काहीतरी करण्याची त्यांची इच्छा असून आगामी काळात युवकांना अधिकाधिक न्याय मिळवून देण्याचे ते ध्येय ठेवणार आहेत। त्यांनी पुढे बोलताना सांगितले की निफाड तालुक्यातील कोणताही प्रश्न असो तो आम्ही सत्ताधारी पक्षाच्या माध्यमातून आणि आमदार दिलीप काका बनकर यांच्या सहकार्याने सोडवू। युवकांसाठी आणि सर्वसामान्यांसाठी मी नेहमीच उपलब्ध राहील। या निवडीमुळे शिंगवे गावासह संपूर्ण निफाड तालुक्यात उत्साहाचे वातावरण आहे। मित्रपरिवार, कार्यकर्ते आणि ग्रामस्थांनी निखिलदादा डेरले यांचे जल्लोषात स्वागत केले असून भविष्यातील राजकीय वाटचालीसाठी त्यांना हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत। राष्ट्रवादी काँग्रेसच्या तालुकाध्यक्षपदी आपली निवड झाली आहे, कसे बघता याकडे? माझे नाव निखिल नारायण डेरले, राहणार शिंगवे, निफाड तालुका। आदरणीय दिलीप काकाजी बनकर, निफाड तालुक्याचे आमदार यांच्या मार्गदर्शनाखाली मला आज या तालुक्याचं तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेसचं पद मिळालं। खूप आनंद होतोय। एक सर्वसामान्य कार्यकर्त्याला आज एवढं मोठं तालुक्याचं पद मिळालंय, याच्यात खूप आनंद आहे। राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सक्रिय होण्यामागे नेमकी प्रेरणा काय होती सर? अजितदादांची काम करण्याची शैली आणि आमच्या निफाड तालुक्यात ना भूतो ना भविष्य असा विकास काकाजींच्या मार्फत आमच्या निफाड तालुक्यात घडला आणि एक आगळं वेगळं नेतृत्व आम्हाला निफाड तालुक्यात लागलं। त्यामुळे आम्ही काकांच्या सहवासात लहानपणापासून, मी साधारण 4थी ते 5वी पासून मला एक राजकारणाची ओढ, आमच्या आवडीनुसार आम्ही आधीपासून घड्याळ आणि राष्ट्रवादीच्या प्रेमाखातीर आम्हाला त्या राजकारणाची ओढ लागली आणि आम्ही राजकारणात सक्रिय झालो। निफाड तालुक्यातील युवकांसाठी आपली प्राधान्यक्रमे काय, कोणते कामे असते? युवकांसाठी जे युवकांच्या अडीअडचणी असतील, रोजगारीचा प्रश्न असेल किंवा युवकांना पोलीस स्टेशनची आवश्यकता, काही गरज भासली तर तिथं मदतीस कोणाचे बसेसचे, कॉलेजचे काही कामे असतील ते आम्ही आमच्या वतीने पार पाडण्याचा प्रयत्न करू। तालुक्यातील ग्रामीण भागातील युवकांना राजकारणात कसे सहभागी करून घेणार आहात, काय सांगा? राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने आम्हाला जे उपक्रम तालुक्यात राबवता येतील, चांगले उपक्रम राबवून आमच्याकडे युवक कसे आकर्षित होतील यामार्फत युवकांना आम्ही पक्षाकडे आकर्षित करून राजकारणात आणण्यास भाग पाडू। तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आणि आदरणीय दिलीप काकाजी बनकरांनी जो माझा विश्वास ठरवलेला आहे, हा विश्वास मी सार्थक पाडील आणि निफाड तालुक्यात एक युवकांचं मोठं संघटन निर्माण करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा तालुका अध्यक्ष म्हणून एक नवी ओळख निर्माण करेल। निखिलदादांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या तालुका अध्यक्षपदी निवड झाली आहे, कसे बघता याकडे, काय सांगाल? निखिल नानाची आमचा जिवलग तो सहकारी आहे आणि युवा दलाली त्याच्या स्वतःमध्ये असल्या कारणानं तो या पदाला निश्चितपणे न्याय देईल आणि तो त्याचा आम्ही गेल्या 5-6 वर्षापासून काम बघतोय का युवकांसाठी काहीतरी करण्याची कायम त्याची जी धडपड असती, त्यामुळे त्याचं जे पद आलेलं ते युवकांसाठी जे पद निफाड तालुका अध्यक्षपदी त्याचं जे पद आलेलं आहे त्या पदाला तो निश्चितच न्याय देईल आणि युवकांसाठी अधिक काम करेल अशा मी त्याला शुभेच्छा देतो। जे मित्र सन्माननीय निखिल भाऊ डेरले यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या तालुका अध्यक्षी निफाड तालुका निवड झाली, अजित पवार गट, त्याबद्दल महाराष्ट्र माझा परिवाराच्या वतीनं आणि आमच्या सर्व मित्रमंडळींच्या वतीनं त्यांना खूप खूप शुभेच्छा। त्यांच्याकडून खऱ्या अर्थाने वंचितांची सेवा घडो। कदाचित सत्तेवर असताना वेगळं ते, पण निखिल दादा एक वेगळा माणूस आहे, तळागाळातून गेलेला। त्याच्यामुळं तळागाळातील लोकांची आणि पर्यायाने निफाड तालुक्यातील सर्वसामान्य जनतेचे जे काही प्रश्न असतील ते सत्ताधारी पर्यायाने दिलीप काकांच्या माध्यमातून सोडवतील अशी आशा व्यक्त करतो।
आणि त्यांना पुनश्च एकदा शुभेच्छा देतो. धन्यवाद. नाशिक लोकशाही न्यूज ब्युरो रिपोर्ट, नाशिक.